वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे माझ्या समर वेकेशनचा डे आणि आपण कुठे चाललोय? झू पार्क. सो आजची ऍक्टिव्हिटी म्हणून आपण चाललो आहे झू पार्क, जिकडे मनस्वी बघणार आहे खूप सारे ॲनिमल्स, स्नेक, बर्ड्स, टायगर्स, लायन. हो ना बेटू? आर यू एक्साइटेड? आर यू एक्साइटेड? येस. आणि आज आहे मनस्वी सोबत मनस्वीची आत्या आणि काका. येस, स्टे ट्यून. तर आजच्या डे 6च्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही गेलो होतो झू पार्कला, ज्यामध्ये मनस्वी आणि ओजस्वी ॲनिमल्स, बर्ड्स, स्नेक्स जे ते चार्टमध्ये पाहत आले आहेत त्या गोष्टी प्रत्यक्षात बघणार होत्या. सुरुवातीला आम्ही पाहिले मंकी आणि त्यानंतर आम्ही निघालो सर्पोद्यानाकडे. काय बघणार आहेस आता? स्नेक. सर्पोद्यानात आम्ही सुरुवातीला पाहिली धामण आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे साप आम्ही एक्सप्लोर करत होतो. मनस्वी आणि ओजस्वीला एक्सप्लोर करायला खूप मजा येत होती, त्यामुळे त्या अगदी लक्ष देऊन हे सगळे साप पाहत होत्या. ओजस्वी, ओजस्वी काय बघते? हा बघ बघ काय दिसतंय? काय आहे बेटू? बघू इकडे. काय कासव? मुलं आपली आपण एक्सप्लोर करतायत, नवीन गोष्टी अनुभवतायत, हे पाहून मला खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्हाला दिसला एक मोठा वेटोळे घातलेला अजगर, जो बघायला खूपच डेंजर वाटत होता, पण मनस्वी ओजस्वी अगदी न घाबरता तो पाहत होत्या. त्यानंतर पुढे आम्ही पाहिला चांदणी कासव. ओजस्वीला ससा कासवची गोष्ट ऐकता ऐकता त्या गोष्टीतला कासव प्रत्यक्षात पाहण्यात एक वेगळीच मजा वाटत होती आणि ती खूप मोठ्या हौशेने तो चांदणी कासव बघत होती. काय आहे ग? आणि ते गाणं कोणतं कासवाचं? ससा आणि कासव मधला तो कासव आहे बेटू. चला पुढे आम्ही निघालो एक्झिबिशन हॉलला, जिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मगरी, साप, छोटे साप संग्रही ठेवले होते. आणि त्यानंतर आम्ही पाहिली दगड गिळणारी सर्वात मोठी मगर, जी बघायला खूपच हॉरिबल वाटत होती. पुढे आम्हाला दिसले पानकासव, जे अगदी जवळून नाही पण पाहता आले. काय आहे इकडे? काय आहे म्हणे? काय इकडे? कालिया नाग नाही का, नुसतं नाग आहे. कालिया नाग तर एवढा मोठा कालिया वाटलं ना? सर्पोद्यानातच फोटो काढण्यासाठी अशा प्रकारचा एक स्टॅच्यू उभा केला आहे, ज्यात उभे राहून आपण फोटो घेऊ शकतो. सुरुवातीला मनस्वी हौशेने गेली खरी, पण नंतर घाबरत घाबरत मागे सरकत होती आणि शेवटी हाईट पुरली नाही म्हणून तिला फोटो काही काढता आला नाही. मी सर्पोद्यानात गेले होते, आता मी बाकीचे प्राणी पाहायला चालले. आणि सर्पोद्यानात आपण काय काय पाहिलं बेटा? माकड तर आधी पाहिला. सर्पोद्यानात पाहिला अजगर, मगर, साप, कासव, चांदणी कासव. हो ना? डेंजर होते. घाबरलीस तू? नाही. नंतर आम्ही केले थोडे फोटो सेशन. सर्पोद्यान बघून झालेलं आहे आणि आता पुढे अजून चालावं लागणार आहे, म्हणून मुली करतायत थोडासा चावम्याव खाऊ. कशी माऊ? कैरी नाही घेतली तू? घेणार आहे. आजीने कैरी नाही घेतली? आहे ना, कैरी खाते. एन्जॉय. मनू आणि ओजूला झू पार्क फिरण्यात खूपच मजा येत होती.
शंभर. म्हणू ते बघ बेटा गवा हमासारखाच दिसतो बघ. आता आम्ही चाललोय हत्ती बघायला. बघू आता हत्ती दिसतोय का. आम्ही चाललोय पुढे. कात्रज प्राणी संग्रहालयात सगळे प्राणी अतिशय छान प्रकारे संग्रही ठेवलेले आहेत. आत्ता प्राण्यांची संख्या थोडीफार कमी झाली असली तरीही मोठ्या विस्तृत प्रदेशामध्ये आपण अशा प्रकारच्या गाडीमध्ये देखील बसून सगळे प्राणी बघू शकतो. आता ओजूचे पाय दुखायला लागले आणि ओजूवाली आईच्या कड्यावरती आणि आई आता ओजूला घेऊन येणार आहे. ओजू तुला मजा येते बघायला. टायगर काय बघायचंय तुला. टायगर बघायचे. टायगर ना दिसेल आपण आता बघू. ओके टायगर 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 टायगर. एलिफंट कधी दिसेल असं करत मनस्वीचं पळणं सुरू होतं आणि एलिफंट बघण्याची एक वेगळीच क्रेज ओजस्वी आणि मनस्वीच्या मनात होती. ओजू ए ओजस्वी काय बघायचं आता. टायगर नाही तिथे काय आहे. हत्ती. हत्ती आहे. चलो ये बेटू. काय ओजू. हा एलिफंट. मला सगळ्यात जास्त बघायची इच्छा होती लायन आणि तो आता आला झोपेतून उठून. अरे पण जायचं कुठून. इथून चलो फास्ट. ए मन्या हे बघ काळवीट. छोट्या काळवीटची आई. समटाईम्स आउटिंग्स आर नॉट जस्ट फॉर फन. तर आपल्या मुलांना सुद्धा हे जग अनुभवता यायला पाहिजे म्हणून हा आजचा झू विजिट होता आणि हा पण एक ॲक्टिव्हिटी आणि लर्निंगचा भाग असेल म्हणून मी समर वॅकेशनच्या ॲक्टिव्हिटी डे 6मध्ये मुलांना झू पार्कला घेऊन गेले होते. यातून बुकमध्ये पाहिलेले प्राणी त्यांना प्रत्यक्षात पाहता आले. त्याचबरोबर निसर्गाविषयीचं प्रेम, प्राण्यांविषयीची आपुलकी आणि फॅमिलीसोबतचे काही क्षण त्यांना जगता आले. आजच्या धावपळीच्या आयुष्यात असे छोटे छोटे क्षणच पुढे जाऊन सर्वात सुंदर आठवणी बनतात. इकडे आम्ही पाहिला व्हाईट टायगर, आशियाई सिंह, टायगर. हा बंगाली टायगर होता जो पाहताना ओजस्वीला खूपच जास्त मजा येत होती. काय ओजू. ओजस्वी काय नाही. टायगर कसं करतोय. खूप मजा येते पण थोडीशी बोर होते. बोर होतीये का भीती वाटतेय की पाय दुखायला लागले. पाय दुखायला लागलेत. हो ना. पुढे आम्ही पाहिला बिबट्या जो खाली अजिबात दिसत नव्हता, एकदम वरती जाऊन बसला होता. झू मधली मजा तर संपली पण अजून दिवस बाकी होता आणि इतकं फिरून झाल्यानंतर एक थंडगार बर्फ गोळा तर बनतोच ना.
मग मनस्वीने बर्फ गोळा खाण्याचा हट्ट धरला आणि तिचा हट्ट काही मोडवेना म्हणून मनस्वीला बर्फ गोळा घेऊन दिला. तो बर्फ गोळा खाताना मनस्वीचा आनंद एकदम बघण्यासारखा होता. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना खूप आनंद मिळतो ना, आणि आपणही पुन्हा लहान होऊन जातो त्यांच्यासोबत. आता आम्ही थकलो होतो, पण मनस्वीसोबत बर्फ गोळा आम्ही सुद्धा एन्जॉय केला. थोडासा हलकासा नाश्ता केला आणि आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तुला मजा आली का? हा, मी मंकी पाहिला आणि टॉर्टोइज पाहिला आणि खूप सगळे स्नेक पाहिले, टायगर पाहिलं, अजून खूप सगळं पाहिलं. तू घाबरली का? नाही, मग मजा आली. खूप आले, मला थकून पण खूप गेली. का बरं? कारण की घेऊनच लागला होता. ओके. आणि आजचा दिवस कसा गेला तुझा? तू होती सोबत, काका होता, आजी. मजा आली ना बेटा आज?